नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर। जव्हार नगर परिषद प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात मी जव्हारकर या वतीनं जव्हार बंदची हाक देण्यात आली होती। या आंदोलनात नगरातील ज्येष्ठ महिला पुरुषांसह सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पाडलं। गांधी चौक या ठिकाणी गांधीजींच्या पुतळ्यास आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अध्यक्षांनी पुष्पहार अर्पण करून घोषणा देत गांधी चौक ते नगर परिषद रॅली काढण्यात आली। शांततेच्या मार्गाने रॅली महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिक तसंच शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत नगर परिषद कार्यालयासमोर आणण्यात आली। मुख्याधिकारी मानिनी कांबळे यांना आंदोलकांनी पुढील 1 महिन्यात मागण्या पूर्ण करा असा इशारा दिला। मुख्याधिकाऱ्यांनी पत्रकारांना मुलाखती दरम्यान बोलताना कामाची सुरुवात झालेली आहे, तसंच लवकरात लवकर मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करणार असं आश्वासन दिलं। जे कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या कामाचे खड्डे पडलेले आहेत ते त्यांच्या लायबिलिटीमध्ये जर असतील तर त्यांच्या डिपॉझिटच्या रकमेमधूनच आम्ही काम करून घेणार आहोत। आणि जे आपल्या पाण्याच्या पाईपलाईनमुळे जे खड्डे पडलेले आहेत ते मात्र आपण विशेष रस्त्यामधून करू। मॅडम, माझा प्रश्न होता, मी तिकडे कलेक्टर ऑफिसला सुद्धा उपस्थित केला होता। पाण्याच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण काय योजना केलेली आहे? पाण्याच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता ना, ज्याच्या सुरक्षा भांडी घातली जाते, स्विमिंग पूल तयार झाला जव्हारचा सर्वात मोठा। आम्ही फोन करून सुद्धा त्याला रिप्लाय नाही, तिथे कोणतीही दक्षता घेतली जात नाही। त्या बाबतीत आपली योजना काय आहे पुढची? आता आम्ही तिथे आता चर खोदून ठेवतोय। डंपर जेसीबी वाल्यांना सांगितलं आजच, तिथे जाऊन चर आम्ही खोदणार आहोत की जेणेकरून तिथे गाड्या वगैरे जे धुण्यासाठी आतमध्ये जातात ते जाऊ शकणार नाही। आणि लवकरच आपलं तिथे सुशोभीकरणाचं काम सुरू होत आहे, तर त्या सुशोभीकरणाच्या कामामध्ये फुल कंपाऊंड आपलं तिथे येणार आहे। सुरक्षा रक्षक आता सुशोभीकरण केल्यानंतर ते आपण चालवण्यासाठी कोणाकडे तरी देणार, तर त्यांची माणसं तिथे। मॅडम, तोपर्यंत 1 वर्ष 2 वर्ष निघून जातील ना? चर खोदते ना, चर खोदले तरी मॅडम उडून लोक जाऊन तिथे आंघोळ करणार, स्विमिंग तिथे असणार आहे। सुरक्षा रक्षक मस्ट आवश्यकताच आहे ते सुरक्षा रक्षकाची। एक माणूस तिथे ठेवणार कायमस्वरूपी। मागण्या 1 महिन्यात पूर्ण झाल्या नाही तर मी जव्हारकरांची पुढील भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून